यानंतर बातमी आहे पुण्याची। खडकवासला विसर्गामुळे पुण्याच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय। एकता नगरमधील अनेक सोसायटीचं तळघर पाण्यात आहे। महानगरपालिकेकडून मदतीकरता यंत्रणा तैनात आहेत। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा आहे। थेट जाऊया पुण्याला। एकता नगर परिसरात आपले प्रतिनिधी बालाजी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बालाजी, काय सध्या परिस्थिती आहे? जवळपास कमरेपर्यंत तुमच्या पाणी असल्याचं पाहायला मिळतंय। किती सोसायट्या या बाधित झालेल्या आहेत? वीज पुरवठा काही खंडित केलाय का? खबरदारीचा उपाय म्हणून काय सध्या परिस्थिती आहे? लाघवी नक्कीच गंभीर परिस्थिती आहे। जर आपण पाहत असेल तर आता लहान लहान मुलांना घेऊन, वृद्ध नागरिकांना घेऊन इथले सगळे नागरिक जे आहेत ते पाण्यातून वाट काढतायत। खरं तर घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडल्यानंतर खडकवासल्यातून आता जवळपास 45,000 क्युसेकने पाणी पुरवठा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आला आणि त्यानंतर जो आहे तो दरवर्षी जो बाधित होतो तो हा एकता नगरचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आता कमरे इतकं पाणी जे आहे ते या सगळ्या सोसायट्यांमध्ये रस्त्यावरती पाहायला मिळते। असे अनेक सोसायटी आहेत ज्या सोसायट्याच्या आता तळमजल्यावरती सुद्धा पाणी आहे आणि हे पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग केल्याने जे आहे ते या सोसायटीमध्ये शिरलेलं आहे आणि अनेकांच्या गाड्या आहेत, अनेकांचे वृद्ध नागरिक जे आहेत ते सुद्धा आता हळूहळू बाहेर पडत आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत ते नागरिक जे आहेत ते काका कुठे राहता तुम्ही? गायत्री काय परिस्थिती आहे आता तुमच्यापर्यंत? तुम्ही लहान मुलाला घेऊन पार्किंग पर्यंत आले पाणी। दरवर्षी येत दरवर्षी येत आहे, तर काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे शासनाने बर मुलांचं। आता कुठे चाललंय मग? आता काय आता प्रशासनाकडून काही नातेवाईकांकडे सोय केली आहे का? नाही, काहीच नाही अजून तरी तसं सकाळपासून काय तुम्हाला सांगण्यात आलं? नाही, काहीच नाही सांगण्यात आलं। फक्त सूचना द्यायला आले होते, अनाउन्समेंट करत होते की पाणी सोडणार सगळे आता नातेवाईकाकडनं हा नातेवाईकाकडे जाणार आहे। किती सदस्य आहेत तुमच्याकडे? आम्ही 6 जण आहेत, आई वडील आम्ही। लाघवी आपण बघतोय की हे सगळे जे आहेत ते आता सोसायटीतले नागरिक हळूहळू जे आहेत ते आपल्या नातेवाईकाकडे जात आहेत आणि ही माझ्या समोर जी आहे ते 4 व्हीलर गाडी जी आहे ते सुद्धा पूर्ण पाण्यात अडकलेली आहे। अनेक 2 व्हीलरच्या गाड्या ज्या आहेत त्या या सगळ्या मध्ये अडकलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात पाणीचा जो पाण्याची वाढ जी आहे ती होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं होतं सकाळपासून। मात्र अनेक नागरिकांनी जे आहे ते घर न सोडता घरात राहणं पसंत केलेलं होतं। त्यानंतर मात्र पाण्याचा प्रवाह जो वाढला आणि या प्रवाह वाढल्यामुळे जे आहे ते इथं महापालिकेची एक यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे। तरी सुद्धा जे आहे ते आता या सगळ्या सोसायट्यांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना जे आता त्रास होतोय तो त्रास मात्र आता सगळ्यांना जाणवत आहे। कारण अनेक सोसायट्यामधले नागरिक जे आहेत ते आता काठीचा आधार घेत किंवा वृद्ध नागरिकांना कोणाच्या हाताला धरून जे आहे ते बाहेर काढावं लागतंय। इथं प्रशासकीय यंत्रणा मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये सध्या तरी। अनेक नागरिक जे आहेत ते आपापल्या परीने नातेवाईकाकडे जात आहेत। जवळपास घाटमाथ्यावर असाच जर पाऊस पडला तर मात्र 50,000 क्युसेक्सने हा विसर्ग वाढवावा लागणार आहे आणि त्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते एकता नगर परिसरामध्ये येण्याची शक्यता वाढलेली आहे आणि त्यामुळे हा विसर्ग जसा मोठा होईल तसं प्रशासनाला सतर्क राहणं गरजेचं आहे। मात्र आता अनेक नागरिक जे आहेत ते बाहेर गेलेले आहेत ते सुद्धा आता घराकडे येत आहेत आणि वेगवेगळ्या संकटांना सामोरे जात आहेत। ताई कुठं कुठं चाललंय तुम्ही? कशाला नको, मी बोलते। तर अनेक नागरिक जे आहेत ते लाघवी आता आपापल्या जे नातेवाईक असतील, मित्र असतील त्यांच्या घरी जे आहेत ते शिफ्ट होण्याचा प्रयत्न करतायत पाणी वाढण्यासाठी। काही प्रशासनाचे लोक नाहीत का फॅमिली मदत कार्य कराय महापालिका? सध्या तर मला इथे कोणीच दिसत नाहीये। मी चेक पोलिसांनी सांगितलं की आम्हाला जर मदत लागली तर आम्हाला पोलीस काही सपोर्ट नाही करत आहेत। पोलीस फक्त म्हणले तिथे माझी माणसं गेलेत, पण मला इथे कोणीच दिसत नाहीये। मी चेक करते आणि मग सांगून देते। किती लोक आहेत तुमचे? घरामध्ये 3 जण आहेत। बरोबर, ही दरवर्षी अशी परिस्थिती होती? हो, नेहमीच राहते। याच्यामध्ये फक्त भिंत बांधतात बोलतात, अजूनही भिंतीचं काहीही झालेलं नाहीये, फक्त माती उकरून ठेवलेली आहे। तुम्ही खायला घेऊन जाताय? हो, मी घरी घेऊन चालेल, माझ्या घरी। माझ्या स्वतःच्या नातवाला खाली आणायचं। किती वर्षाचा आहे तो? 20 दिवसाचा आहे फक्त। मला घेऊन जायचं आता। कुठे राहते तू? आता आम्ही इथं नवले ब्रिज पाशी आमची दुसरी जागा आहे तिकडे चाललोय।
घेऊन बाळाला. बाळ कुठे आहे आहे वरती आता घेऊनच येतोय खाली. काय मदत करते का नाही प्रशासन तुम्हाला? नाही अजून तरी कोणी नाही आले पण साहेब म्हटल्यात आहे तिथे लोक बघूया आता. बरं. लागवी ही सगळी परिस्थिती आहे की अनेकांचे नातेवाईक जे आहेत ते मध्ये अडकलेले आहेत आणि आता सगळं पाणी जे आहे ते वेगवेगळ्या इमारतीतल्या मजल्यावरती सुद्धा साचलेलं आहे आणि माझ्या मागे ही टू व्हीलर आहे आणि अशा पद्धतीने हा सगळा अगदी इथला अनेक लाईट सुद्धा गाड्या आता या बंद पाण्याखाली करण्यात आलेला गेलेल्या आहे. आहेत. मोठ्या प्रशासनाकडून प्रमाणावर जी यंत्रणा आहे पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आणि याचा फटका अर्थातच पुणेकरांना बसतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.